नमस्कार. आज आपण पंढरपूर सातारा या हवेवरती 20 किलोमीटर अंतरावरती हॉटेल कडेपठार भाळवणी या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण बघतो की विविध यूट्यूबच्या माध्यमात असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम असेल, या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आज व्हिडिओ टाकतात. म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या नावाने व्हिडिओ आहे, आलंच पाहिजे किंवा आपले वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करतात. परंतु हे सौरभ लिंगे हे एक कुटुंब सर्वसामान्य, आज आपल्याला तुम्ही इतर युवक जे आहेत नोकरी मिळत नाही, खचून जातात आणि वेगवेगळ्या मार्ग स्वीकारतात. परंतु ह्या लिंगे परिवाराने असा कुठलाही मार्ग न हे करता कष्टाने काम करायचं हे उद्देश ठेवून आज या हवेवरती आज त्यांनी एक छोटंसं एक घरगुती हॉटेल टाकलेलं आहे. या हॉटेलमध्ये काय भेटतं किंवा काय नाही आपण त्यांच्याच तोंडून या ठिकाणी ऐकूया. सौरभ, हे हॉटेल जे आहे कधीपासून सुरुवात केलं? हे हॉटेल 3 वर्ष झालं सुरू आहे. मग 1 वर्ष चाललं नाही. असं सुरुवातीला जरा थोडंसं कमी गिराईक राहिलं. 2 वर्ष चांगलं चालते. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही असं ताटावरती देत नाही. तुम्ही किलो, अर्धा किलो, 1.5 किलो, 2 किलो जेवढं तुम्ही आणून द्यायचा तेवढं आम्ही ती बनवून तुमच्या जेवढे असते तेवढं हिशोबात आम्ही जेवायला देतो. ही करण्याची जी पद्धत आहे किंवा ही हॉटेल टाकण्याची आयडिया कधीपासून आली आणि का आली? पण हॉटेल ही बारक्यापणापासूनच नाद होता. नववीत मी शाळेला होतो तेव्हापासूनच ते आपलं स्वप्नच होते. म्हणजे नववीतनं मी नापास झालो शाळेत. नापास झालो, शाळा सोडल्यावर मी 1 वर्ष ऑमलेट बुर्जी चालू केली. ऑमलेट बुर्जी चालू केल्यानंतर पुन्हा असे सांगायला लागले माणसं की तुम्ही मटण बनवून द्यायला चालू करा. मग आम्ही सुरुवातीला अर्धा किलो, 1 किलो असं थोडं थोडं चालू केलं. मग पुन्हा हळूहळू कस्टमर वाढत गेलं आम्हाला. मग आणि आमचं किलोचं रेट ही 350 किलोला मटनला आणि चिकनला 300 रुपये किलो. अर्धा किलोला चिकनला 150 आणि मटनला 200. अर्धा किलो तुमची 3 ते 4 माणसं जेवू शकतात. मग ह्या व्यवसायामध्ये तुला कुणाची मदत म्हणजे लागली किंवा भेटत आहे? ह्या व्यवसायामध्ये माझी आईची आणि वडिलांची मदत जास्त. आईची आणि वडिलांची या व्यवसायामध्ये मदत आली. आज आपण सौरभच्या आईचीही चर्चा करणार आहोत की ज्यावेळेस प्रत्येक मुलाला आईला वाटतं, आई वडिलांना, की आपला मुलगा शिकावं, चांगल्या नोकरीला लागावं. परंतु सौरभ हा नवीन नापास असताना देखील त्यांनी ह्या व्यवसायाची निवड केली. मग तुम्हाला हा व्यवसाय टाकताना त्याला असं नको असं तुम्ही म्हटलं नाहीत का? तर ती त्याचा नादच होता ना, का तर ती करणारच म्हणणार म्हणून ती दिला आम्ही टाकून. कर्ज काढून हे आम्ही भांडवल उभा केलं सगळं. मग हे करत असताना तुमची भूमिका इथं काय, म्हणजे तुम्ही काय करता म्हणजे हॉटेलमध्ये त्याला मदत म्हणजे नेमकी काय? भाकरी आणि भांडी. भाकरी कशावरती करता, गॅसवरती का चुलीवरती? म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी चुलीवरची जी चव आहे ते टिकून आहे. मग आता भाकरीमध्ये बाजरी भाकरी आहेत, ज्वारीची भाकरी आहेत, बाजरी आणि मका या ठिकाणी विशेष करून भाकरी मिळतात. मग यामध्ये जो काही तुम्ही भांडवल या ठिकाणी गुंतवलात, त्यामध्ये भांडवल जो ह्या व्यवसायातनं सौरभनं हा निर्णय घेतल्यापासून त्यामध्ये तुम्ही म्हणजे आज कुठंतरी तुमची परिस्थिती सुधारत आहे असं म्हणावं लागेल. थोडी सुधारला. आणि तुमची आणि सौरभच्या वडिलांची या व्यवसायामध्ये खूप मोठी अशी मोलाची मदत लागत आहे असं म्हणता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं असं की नवीन नापास असलेला मुलगा सौरभ यांनी कसलाही खचून न जाता यांनी स्वतःचा हा व्यवसाय टाकून आज या ठिकाणी चांगल्या उत्तम दर्जाचं स्वच्छ स्वतः आई या ठिकाणी चुलीवरती भाकरी घालते. जसं आपल्या घरामध्ये आई आपल्या मुलांना जसं करून घालते त्याप्रमाणे सौरभची आई स्वतः या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे नोकर कोणीही नाही. स्वतः सौरभ बनवतो, आई चुलीवरती भाकरी करून देतात आणि वडील त्यांना मदत करतात. अशा ह्या तिघांचा चाललेला हा चांगला व्यवसाय. तर सर्वांना विनंती आहे की आपण पंढरपूरपासून 20 किलोमीटर अंतरावरती भाळवणी आहे, या ठिकाणी हे कडेपठार हे हॉटेल आहे. तुम्ही देखील मित्रांनो, आम्ही देखील या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे. तरी उत्तम प्रतीचं या ठिकाणी जेवण आहे. एकदा जर तुम्ही जेवण केलात
तर नेहमी यावं असं, जसं आपण घरगुती खातो, एकदा आईच्या हातचं खाल्ल्यानंतर परत एकदा खावं वाटतं, त्या पद्धतीने या हॉटेलची चव आहे. तरी आपण देखील ह्या रोडवरती आल्यानंतर, हायवेवरती प्रवास करताना तुम्ही अवश्य या गावाला, या धाब्याला किंवा या हॉटेलला अवश्य एकदा भेट द्या. सौरभ, लोकांना तू काय सांगू शकशील, म्हणजे काय सांगशील लोकांना, तू आव्हान काय करशील? लोकांना हे सांगू शकेन की आपल्याकडे ग्रेव्ही ही काय मिळत नाही आणि क्वालिटी पण चांगली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवण केल्यानंतर त्रास काय होणार नाही. ही आपले गावरान पद्धत, जुनी पद्धत घरगुती. तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला पित्ता त्रास होणार नाही, काय नाही, एकदम पौष्टिक. बरं, तुझा पत्ता आणि मोबाईल नंबर सांग आमच्या श्रोत्यांना. आमचा पत्ता पंढरपूर सातारा रोड, भाळवणी, नायकाची भाळवणी, हॉटेल कडेपठार. मोबाईल नंबर 9322852825. सौरभ लिंगे. तर आत्ताच सौरभने सांगितलेलं आहे की मोबाईल नंबर आणि पत्ता सांगितलेला आहे. तर सर्वांना, ग्राहकांना असेल किंवा श्रोत्यांना असेल, की आपल्याला एक विनंती आहे की आपण देखील या हॉटेलला एक वेळेस अवश्य भेट द्या. पुण्यावरनं सांगा की. माझं नाव डॉक्टर थांबा एक मिनिट. माझं नाव डॉक्टर सुरेश सातपुते. मी नांदगाव तालुका दौंड येथे बाईकमार्फत प्रॅक्टिस करतो आहे. आज या ठिकाणी आमची सोलापूरची वार्ताहरची टीम आली. त्यांना आमचे डॉक्टर अमोलबाईंनी सर्वांसाठी आमंत्रित केलं होतं. त्यासाठी मग जेवणाचा कार्यक्रम आम्ही डॉक्टर अमोलबाई यांनी बाळवणे येथे कडेपठार या हॉटेलमध्ये ठेवला. आणि येथील जेवण घरगुती पद्धतीचं आहे. अजिबात कुठला त्रास नाही, घरगुती जेवण, गावरान चव आहे. या पंढरपूर आणि सातारा रोडला आलं तर आवर्जून बाळवणी नायकाच्या ठिकाणी थांबून कडेपठार या ठिकाणी जेवणाचा आस्वाद अवश्य घ्यावा. आता अर्धा किलो घेऊन आलेलो आहे आणि लगेचच बनवायला टाकतोय आम्ही दोघांसाठी. अर्धा किलो सौरभ बनवा मस्तपैकी. तासानंतर या. तासानंतर आम्ही मटण दिल्यापासून 1 तासानंतर तुम्हाला मटण जेवायला मिळणार. बरं का, सॉफ्ट मध्ये बनवायचं अडचण नाही सर. क्वालिटी एक नंबर आहे. सगळ्या लोकांनी तर जेवणाचा स्वाद घ्यावा. घरच्यांनी एकदम भाकरी बिकरी मावशी करते, एक नंबर जेवण आहे. ओके, एवढं. म्हणजे या लोकांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहतो की आवर्जून प्रत्येकाने यावंच. आणि या ठिकाणी आता बघितलं की या ठिकाणी घरगुती पद्धतीनं चुलीवरचं जेवण मिळतं आणि हॉटेल कडेपठारला यावंच लागतं, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहे. आणि आपण देखील आलंच पाहिजे असं मी या बहुजन आवाज न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देत आहो. पंढरपूर सातारा रोडवरती, पंढरपूरपासून 20 किलोमीटरवरती हॉटेल कडेपठार यायलाच पाहिजे. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.